हे गाईज मॉर्निंग. सो आता बॅक टू होम. आता आपण निघालो आहे. सो इथे बस थांबली आहे. इथे पान शॉप आहे. तिथे थोडंसं मी गोड पान खायला थांबलो आहे. आणि तिथे खूप मस्त पान बनवतो हा भैया. पेपर सोप मला दिसले खूप अँटिक पद्धतीने फ्लेवर्सचे होते, ते मी घेतलेत. हातामध्ये आहेत ते. आणि हा सोप स्ट्रीप आहे. सो गावाला जसा पोचलो तसा फ्रेश झालो आणि फास्टली मामा भेटला. मामासोबत निघालो. आता जरा मामाचं काम आहे, सो ट्रॅक्टरवर थोडी सवारी करतो आहे मामासोबत. सो चला कुठे निघाला आहे हा बघूयात. बाबा 2-3 पपया आलेत. देशी टोमॅटो. खाली पण पडलाय, भरपूर आलाय मालाला. सो इथे खूप वर्षापासून मी येत राहतो. हे फणसाचं झाड आहे इथे. हे बाबा आहेत, त्यांच्या घराच्या साईडलाच आहे. खूप मस्त. आणि आलेले सुद्धा आहेत फणस बऱ्यापैकी. मोठंसुद्धा आहे. साधारणतः 70-80 वर्षाचं झाड असेल. 2 फणसाची झाड आहे ती. त्यांचा वायरिंगचा बिझनेस आहे छोटासा. ते करतात असे अधूनमधून. पण जुगाड बघा काय केलं त्यांनी, बल्ब भिंतीमध्ये बनवून. मी इथं रोडवरती स्टँडला आलेलो आणि हे कुत्रं तर ओळखीचंच झालंय माझ्या. आहेत पहिल्यापासून राणी असायची जायला. आणि पुढं मी बघतोय तर पुढं हा शाणा आमचा इथं आपला पांढऱ्या इथं पण आलाय. आय मीन इथं आलाय शाणा. चल हे गाईज. सो खूप वर्षांमधून किंवा खूप महिन्यांमधून असं बोलू शकतो मी, आपल्याकडे बकरी बसायला आलेली आहेत रानामध्ये. लास्ट टाइम आम्ही बसवली होती, म्हणजे लास्ट इयर. बट त्यांची लाईफ कशी असणार आहे काय ते आपण बघूयात. मी त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. सो स्टे ट्यून. उद्या वगैरे मॉर्निंगपासून रुटीन काय असणार आहे, कसं असणार आहे ते. खूप महिन्यानंतर आमच्याकडे काय आलंय बघा. कुठे गेलाय भैया काका? काय काय? हा हा. कुठे तिथं? त्याला आणायला गेलं. हे आत्ता झालेत का काय बकरी? हो, नाश्ता केला आत्ता, गोळ चपाती. हो लेट जरा. कालच आलोय पुण्यावरून. काल आलो आणि रात्री गेलेलो जरा बाहेर. ते पप्पा मी दोघं गेलो, लेट झाला आम्हाला भरपूर. घोडा मारत नाही ना काका? हा आवडते. हे रोज काढायचोय असं. हा आता पलीकडे ठोकणार. बुक्याला वाटतं कुत्र तो ना. ते दुसरा काळा तोच का तू तिकडं? हा हा हा. काय होतंय? भूक लागले का याला? काय रे?
काय होतंय? सोडा म्हणतोय काय? बांधलेली कुत्री शक्यतो चावाचावी करतात. हा द्यायचं इंजेक्शन काकी याला 1200 रुपये म्हणले. हे कुणाचं तळ आहे? हा नवीन आले. ह्यांचा काय चाललाय कालवा? हा गप. पांढरा काय तुझा? ओ भाई साहब, ये तो फुल धमाका किया है दीदी ने. ये देखो, ये देखो, इसमें से कलर ही निकाल दिया है बाहर. ओहो, मी 1-2 वेळा काढण्याचा प्रयत्न केला होता बट नाही काढलं. आय मीन हे बघा, मेरीगोल्ड फ्लॉवर आहे ना आपलातून. फॅन्टास्टिक व्हर्जन. त्या दिवशी माझ्याकडून हे झालं होतं. हे बघ, हे असंच सतत पडत राहतं जोपर्यंत आता सेल होणार नाही ना तोपर्यंत असंच पडतं. नाहीतर मग एक तर इधर त्याला पॉट चेंज करावा लागेल. हा ऑर्किड्स. फिश फूड खूप महिने झालं हिला टाकलेलं नाही आहे. सो फिश फूड टाकूयात. आणि आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आज करायची जी मला खूप पारखून करायची. ही करावीच लागणार आहे बिकॉज खूप सारे गुगल काय झालेत ते काढायचं आता कसल्याही परिस्थितीत. सो लेट्स गो. सो काही कन्साइनमेंट रिलेटेड विजिट आहे आमचं, सरांसोबत मीटिंग आहे, तर ती आम्ही अरेंज करण्यासाठी इथे आलेलो आहे रिटको लँडला. ते तुम्हाला कळून जाईल, मी आता रिव्हील करणार नाही आहे. सो स्टे ट्यून, काय असणार आहे ते. सो गाईज आम्ही आलो आहे रिटको लँड, ज्यांचा शेवचिवडा, महालक्ष्मी शेवचिवडा खूप फेमस आहे, अगदी दुबईपर्यंत पोचला. केले मला त्यांनी मगाशी. केलॉग्स वगैरे घेऊ पप्पा. खूप चिवड्याचे शौकीन असाल आणि वेगवेगळे फराळी चिवडा, फास्टिंग चिवडा, चिक्की वगैरे खूप सारे वेगवेगळे प्रोडक्ट्स आत्ता अवेलेबल आहेत रिटको लँडमध्ये. तुम्ही परचेस करू शकता बिनधास्त. तुम्हाला फुल फ्लेज ब्लॉगमध्ये घेतलं नाही मी अजून यूट्यूबला. रवा होय बघू दाखवा. नाही नको मला, मी नाही रवा खात जास्त. दिसणार की खूप दिवसातून आलेत आणि आपल्या शेतामध्ये बसणार आहेत ते. खूप असं मारत नाही ना, तर ढुशीच दिसेल मला. आपल्या शेतामध्ये म्हणजे आपल्या जवळ राहणार आहेत. खूप दिवसांमधून, महिन्यांमधून आलेत ते. खूप
रिअलायबल लाईफ नसते जसं आपण म्हणजे विचार करतो. ओपनली राहायचं आहे त्यांना, काही अडोसा नसतो. रानामध्ये शेतामध्ये असंच राहायचं आहे, असंच गावोगावी फिरायला लागतं त्यांना. कोणतीही जागा बघण्याची अशी गरज नाही पडत. आय मीन डायरेक्ट जावं लागतं त्या जागेवरती, राहावं लागतं. ह्या सगळ्या प्राण्यांसोबत, बकरी असतात, सगळ्यांसोबत असं राहायचं ओपनली. एवढी थंडी आहे आत्ता, भयंकर बर्फ पडतोय, तरी पण हे असे रेस्क्यू करतात. हॅट्स ऑफ टू देम, ऑल ऑफ देम. लाईक बकरीवाल्यांची लाईफ अशी सोपी नाही असं नॉर्मली वाटतं लोकांना आहे. हे बघ भैया, हे झाड आहे अक्कर आय काळा. होप यू गाईज एन्जॉय दिस ब्लॉग. सो खूप सारा असं सपोर्ट करत राहा. काही चेंजेस हवे असतील तर कमेंट, शेअर करा, लाईक करा. आणि थँक यू गाईज फॉर वॉचिंग. बाय गाईज.